नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत भागीदारी होण्याची पात्रता. भागीदार होण्याची पात्रता. तर भागीदार होण्यासाठी कोणत्या पात्र व्यक्तींची आवश्यकता आहे याचा खुलासा पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये भारतीय कायद्यानुसार 1. करार पात्र व्यक्ती, 2. वयाने प्रौढ व्यक्ती, 3. सुज्ञान व सुज्ञ बुद्धीची व्यक्ती आणि 4. देशातील अस्तित्व असलेल्या कोणत्याही कायद्याने अपात्र ठरवलेली असलेली व्यक्ती. या व्यक्तींना भागीदार होता येतं. आता आपण पाहू की पुढील व्यक्ती भागीदार होऊ शकतात का? कोणत्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांना भागीदार होता येतं? तर त्यातले पहिलं आहे अल्पवयीन व्यक्ती. कलम 30 नुसार अल्पवयीन व्यक्ती भागीदार होऊ शकत नाही, परंतु अस्तित्वात असलेल्या सर्व भागीदारांच्या संमतीने अल्पवयीन व्यक्तीला भागीदार संस्थेची फायद्यासाठी भागीदारी संस्थेत प्रवेश देता येतो. याला नफ्यातील व मालमत्तेतील हिस्सा मागता येतो. संस्थेत भागीदार म्हणून राहायचे किंवा नाही हे तो ठरवू शकतो. अल्पवयीन काळात त्याच्यावर त्याच्या हिस्सा पलीकडील किंवा त्याच्या हिस्सापुरतीच त्याची देयता किंवा जबाबदारी नसते. तसेच तो दिवाळखोर म्हणून घोषित करता येत नाही. याचा अर्थ असा होतो की अल्पवयीन व्यक्तीला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार म्हणून घेता येत नाही. संज्ञान झाल्यापासून 6 महिन्याच्या आत तो जर भागीदारी संस्था सोडून गेला नाही तर तो इतर भागीदाराप्रमाणे करारपात्र संज्ञान सुज्ञ बुद्धीचा ठरतो व त्याची अमर्यादित जबाबदारी सुरू होते. तर दुसरी व्यक्ती आहे निर्बुद्ध व भ्रमिष्ट व्यक्ती. तर अशा व्यक्तीला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार होता येत नाही. 3. विवाहिता. भागीदारी संस्थेत अशी व्यक्ती भागीदार ही होऊ शकते. म्हणजे कोणत्याही विवाहितेला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार म्हणून घेता येतं, ती भागीदार म्हणून होऊ शकते. 4. परकीय मित्र. परकीय मित्र म्हणजे की जो बाहेरच्या देशातील व्यक्ती आहे, तर हा भागीदारी संस्थेत भागीदार होऊ शकतो. म्हणजे इतर देशातील व्यक्तींना सुद्धा भागीदार म्हणून घेता येतं, भागीदार म्हणून होता येतं. 5. परकीय शत्रू. याचा अर्थ असा होतो की युद्धांमुळे 2 देशात शत्रुत्व निर्माण होते व शत्रू राष्ट्रातील व्यक्तीला भागीदारी संस्थेत भागीदार होता येत नाही. म्हणजे ज्या 2 देश आहेत, म्हणजे आपला भारत असेल आणि परकीय देश म्हणजे पाकिस्तान असेल, तो आपला परकीय शत्रू आहे. म्हणजे तिथलची व्यक्ती बरोबर आपल्याला किंवा तिथलची जी व्यक्ती आहे, नागरिक आहे, त्याला आपल्या भागीदारी संस्थेमध्ये पार्टनर किंवा भागीदार म्हणून घेता येत नाही. तर शेवटचं आहे संयुक्त भांडवली संस्था. ही कायद्याने निर्माण झालेली किंवा निर्माण केलेली स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली व व्यक्ती स्वरूप प्राप्त झालेली करारपात्र व्यक्ती समजली जाते, म्हणून तिला भागीदार म्हणून घेता येते. म्हणजे संयुक्त भांडवली संस्था ही इतर पार्टनरशिप फर्मची भागीदार म्हणून तिला भागीदारीमध्ये प्रवेश घेता येतो. आता हे आपण पाहिलं की भागीदार होण्याची काय पात्रता आहे आणि कोणत्या व्यक्तींना भागीदारी संस्थेमध्ये भागीदार म्हणून घेता येतं किंवा कोण भागीदार होऊ शकते. आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत ते म्हणजे भागीदारीचे प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनरशिप किंवा पार्टनर. तर त्याच्यामध्ये आपण पाहूयात पहिल्यांदा भागीदारीचे प्रकार. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे विशिष्ट कार्य भागीदारी. विशिष्ट कार्य भागीदारी त्यालाच म्हटलं जातं पार्टनरशिप फॉर स्पेसिफिक वर्क. उदाहरणार्थ पाहू, मुंबईहून अ आणि ब दोघांनी गार्डन वरेली च्या 500 साड्या आणून विकण्याचा ठराव करून होणारा नफा वाटून घेण्याचे ठरवले. तर अशा प्रकारची भागीदारी ही विशिष्ट कार्य भागीदारी होते. परंतु या सर्व 500 साड्या जेव्हा विकल्या जातील तेव्हा ही भागीदारी आपोआप विसर्जित होते. 500 साड्या विक्री करून झाल्यानंतर सुद्धा पुढे त्यांनी तेच कार्य सुरू ठेवले तर ती विशिष्ट कार्य
भागीदारी राहत नाही. तिचे ऐच्छिक भागीदारीमध्ये रूपांतर होते, परंतु त्यातील भागीदारांचे हक्क व जबाबदारी याच्यात बदल होत नाही. असे हे सर्व स्पष्टीकरण भारतीय करार कायद्यातील भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 8 मध्ये दिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की जे काही विशिष्ट कार्य आहे त्या कार्यापुरतीच ही भागीदारी मर्यादित असते. ते कार्य संपले की भागीदारी काय होते, आपोआप विसर्जित होते. हा भागीदारीचा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे विशिष्ट काळ भागीदारी, पार्टनरशिप फॉर स्पेसिफिक पिरियड. याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहू की कशाला म्हटलं जातं विशिष्ट काळ भागीदारी. समजा अ आणि ब या दोन वकिलांनी दिवाळी 2019 ते 2020 या कालावधीमध्ये जेवढे असेल म्हणजेच क्लायंट सल्ला घेण्यासाठी कोर्ट केस करण्यासाठी येतील तेवढी दोघात मिळून सांभाळायची, पाहायची व त्या कालावधीत जेवढा नफा होईल तो वाटून घेण्याचा करार केला तर ही भागीदारी विशिष्ट काळ भागीदारी होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की काळ स्पेसिफिक केलेला आहे 2019 ते 2020. इथं जेवढ्या काळामध्ये जेवढे काही त्यांचे लोक त्यांना सल्ला मागायला येतील किंवा कोर्टसाठी येतील किंवा त्यांचे जे क्लायंट म्हणून गिरायक म्हणून किंवा क्लायंट म्हणून येतील तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही येईल ते दोघांमध्ये काय करायचं आहे, वाटून घ्यायचा असा करार केलेला आहे. म्हणजे ती विशिष्ट काळ आहे. दिवाळीचा तेवढा काळ जो दिलेला आहे तेवढ्या काळामध्ये ती भागीदारी आहे. कायदा 1932 मधील कलम 42 मध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भागीदारीचा जो प्रकार आहे विशिष्ट काळ भागीदारी हे आपण पुन्हा एकदा पाहू. समजा अ आणि ब या दोन वकिलांनी दिवाळी 2019 ते दिवाळी 2020 या कालावधीमध्ये जेवढे असेल त्यालाच आपण क्लायंट म्हणतो, सल्ला घेण्यासाठी कोर्ट केस करण्यासाठी येतील तेवढी दोघात मिळून सांभाळायची, पाहावयाची व त्या कालावधीत जेवढा नफा होईल तो वाटून घ्यायचा करार केला तर ही भागीदारी विशिष्ट काळ भागीदारी होते. विशिष्ट कालावधी संपल्याबरोबर अशी भागीदारी आपोआप विसर्जित होते. विशिष्ट मुदत संपण्या अगोदर देखील भागीदाराने तसे ठरवले तर ती भागीदारी विसर्जित होऊ शकते. परंतु मुदत संपल्यानंतर सुद्धा जर अशी भागीदारी सुरू राहिली तर ती ऐच्छिक भागीदारी होते व भागीदारांचे हक्क, कर्तव्य यामध्ये बदल होत नाही. असे जे काही स्पष्टीकरण आपण पाहिलं ते स्पष्टीकरण भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 42 मध्ये दिलेले आहे. तर ही भागीदारी ही विशिष्ट काळापुरती मर्यादित असते. त्या काळामध्ये जेवढं काही होईल त्या काळापुरते भागीदाराचे हक्क, कर्तव्य हे भागीदारी कायद्याप्रमाणे असतात. असा हा आपण भागीदारीचा दुसरा प्रकार पाहिलेला आहे. तर तिसरा प्रकार आहे ऐच्छिक भागीदारी, पार्टनरशिप ऍट विल. म्हणजे काय ते पाहू. तर जेव्हा विशिष्ट कार्य व विशिष्ट काळ ठरलेला नसतो तरी ती भागीदारी ऐच्छिक भागीदारी असते. म्हणजे या भागीदारीमध्ये काय केलेलं असतं की काळ किंवा कार्य हे ठरवलेलं नसतं, पण तरी सुद्धा आजची भागीदारी जेव्हा तयार होते किंवा केली जाते त्यावेळेस त्याला ऐच्छिक भागीदारी असं म्हटलं जातं. या संदर्भात कलम 7 मध्ये खुलासा केलेला आहे. म्हणजेच ऐच्छिक भागीदारी ही अनिश्चित काळापर्यंत चालू राहते. त्यामुळे अशा ऐच्छिक भागीदारीचे विसर्जन विशिष्ट कार्य किंवा काळ यांच्याशी मर्यादित नसते. म्हणून कलम 43 नुसार ऐच्छिक भागीदारीचे विसर्जन हे कोणाही एका भागीदाराने किंवा इतर भागीदाराने विसर्जित करण्याची इच्छा व्यक्त करणारी नोटीस देऊन करता येते. म्हणजे याच्यामध्ये विशिष्ट असा काळ ठरलेला नसतो, विशिष्ट कार्य सुद्धा ठरलेलं नसतं. त्यामुळे अशी भागीदारी जी असते ते ऐच्छिक सगळेजण एकत्र येऊन तयार केलेली असते, अशी ती भागीदारी असते. हे आपण पाहिलं की भागीदारीचे प्रकार. आता आपण पाहणार आहोत भागीदारांचे प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनर. कोणत्या प्रकारचे टाइप्स पार्टनरचे आहेत, भागीदारांचे कोणते प्रकार आहेत हे आता आपण पाहू. त्यातला पहिला प्रकार आहे क्रियाशील भागीदार. त्यालाच म्हटलं जातं ऍक्टिव्ह पार्टनर. जो भागीदार संस्थेच्या दैनंदिन कारभारात व व्यवस्थापनात
सक्रिय भाग घेतो त्याला क्रियाशील भागीदार म्हटलं जातं. याने दररोजच्या कार्यापैकी केलेल्या कोणत्याही कामाबद्दल किंवा व्यवहाराबद्दल सर्व भागीदार व संस्था ही जबाबदार राहते. संस्थेतून निवृत्त होताना भविष्य काळातील व्यवहारातून मुक्तता मिळवण्यासाठी अशा भागीदाराने निवृत्त होत आहोत व इथून पुढे होणाऱ्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध राहणार नाही या स्वरूपाची जाहीर नोटीस वर्तमानपत्रात द्यावी लागते. म्हणजे हा पार्टनर जो असतो तो क्रियाशील असतो, सर्व भागीदारीचे तो काम पाहत असतो. त्यांनी केलेल्या सर्व कार्यांवरती किंवा कामामुळे जर पार्टनरशिपला काही धोका निर्माण होत असेल त्याला तोच नाही तर इतर सर्व भागीदार सुद्धा जबाबदार राहतात. असा जो भागीदार आहे त्याला काय म्हटलं जातं? क्रियाशील भागीदार म्हटलं जातं, ऍक्टिव्ह पार्टनर म्हटलं जातं. तर दुसरा प्रकार आहे भागीदारीचा तो म्हणजे शांत भागीदार, स्लीपिंग पार्टनर. याच्यामध्ये जो भागीदार संस्थेच्या दैनंदिन कारभारात व व्यवस्थापनात मुळीच भाग घेत नाही त्याला शांत भागीदार असे म्हणतात. याला गुप्त भागीदार सुद्धा म्हटलं जातं. संस्थेच्या सर्व व्यवहारात तिराहित व्यक्तीच्या दृष्टीने असा भागीदार जबाबदार राहतो. बाह्य जनतेच्या दृष्टीने हा भागीदार आहे असे वाटत नसते. क्रियाशील भागीदाराप्रमाणेच हा भागीदार आपल्या हिश्श्याचे भांडवल संस्थेत गुंतवितो व नफ्यातील हिस्सा सुद्धा घेतो. तसेच इतरांबरोबर संस्थेचे देणे देण्याची अमर्यादित जबाबदारी त्याच्यावरही असतेच. परंतु निवृत्त होताच ही अमर्यादित जबाबदारी संपुष्टात येते. याला जमा खर्चाचे पुस्तक तपासण्याचा व पाहण्याचा हक्क असतो. असा भागीदार भ्रमिष्ट किंवा वेडा झाला तर संस्था विसर्जित होत नाही. म्हणजे असा काय करतो हा भागीदार? तो जी संस्था आहे त्या संस्थेतील दैनंदिन कारभारात किंवा व्यवस्थापनात अजिबात भाग घेत नाही. फक्त तो काय करू शकतो? दैनंदिन व्यवहार वगैरे पाहू शकतो, पुस्तकं पाहू शकतो. पण असा व्यक्ती जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याची अमर्यादित जबाबदारी संपते आणि असा भागीदार जर वेडा किंवा भ्रमिष्ट झाला तरी सुद्धा संस्था भागीदारी विसर्जित होत नाही. हा झाला दुसरा प्रकार. आता आपण पाहू तिसरा प्रकार, नाममात्र भागीदार. त्याला म्हटलं जातं नॉमिनल पार्टनर. जो भागीदार भांडवल गुंतवित नाही, नफ्याची वाटणी घेत नाही, परंतु संस्थेच्या कामकाजाबाबत तिराहित व्यक्तींशी जबाबदार असतो. तसेच हा भागीदार दैनंदिन कारभारात लक्ष घालत नाही व फक्त भागीदार संस्थेच्या फायद्यासाठी आपले नाव संस्थेमध्ये भागीदार म्हणून ठेवतो. याला नाममात्र भागीदार असे म्हणतात. म्हणजे जो फक्त त्याच्या नावाचा उपयोग हा भागीदारी संस्थेला करून देतो त्याला काय म्हटलं जातं? नाममात्र भागीदार म्हटलं जातं. चौथा प्रकार आहे नफ्यातील भागीदार, पार्टनर इन प्रॉफिट. जो भागीदार भांडवल देऊन इतर भागीदारांबरोबर फक्त नफ्यातील हिस्सा घेण्यापुरताच ठराव करतो, तसेच तोटा सहन करणार नाही असे ठरवतो, त्याला नफ्यातील भागीदार असे म्हणतात. परंतु असा भागीदार तिराहित व्यक्तीच्या सर्व जबाबदारीतून मुक्त नसतो. अमर्यादित जबाबदारीचे तत्व याला लागू असते. याला व्यवस्थापनात भाग घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण जर तोटा झाला तर तो सहन करत नसतो, इतर भागीदार ते सहन करतात. फक्त नफा झाला तरच त्याला नफ्यातील भागीदार किंवा नफा झाला तरच त्याला तो नफा मिळत असतो. अशा प्रकारचा जो भागीदार असतो त्याला नफ्यातील भागीदार असं म्हटलं जातं. तर पाचवा प्रकार आहे उपभागीदार, सब पार्टनर. समजा या भागीदाराने भागीदारातील आपल्या हिस्स्याच्या नफ्यातील हिस्स्यापैकी काही भाग जी व्यक्ती संस्थेशी संबंधी नाही अशा ब व्यक्तीला देण्याचा करार केला, तर अशा वेळी ती व्यक्ती संस्थेशी प्रत्यक्ष संबंध नसताना, देणे देण्याची जबाबदारी नसताना उपभागीदार म्हणून संबोधली जाते. अशा भागीदाराला संस्थेत कोणताच हक्क, अधिकार, जबाबदारी, मालमत्तेतील हिस्सा नसतो. म्हणजे काय केलेलं असतं? जो खरा पार्टनर आहे त्यांनी, जो काही भागीदार आहे त्यांनी आपल्या वतीने दुसरा नफ्यातील हिस्सा मिळावा म्हणून एखादा उपभागीदार म्हणून नेमलेला असतो.
असा हा झाला उपभागीदार. तर 6वा प्रकार आहे तोतया भागीदार, पार्टनर बाय इस्टॉप्ड. म्हणजे काय ते पाहू. कलम 28 नुसार जो भागीदार आपण एका विशिष्ट भागीदारी संस्थेचे भागीदार आहोत असे तोंडी, लेखी किंवा कृतीने जनतेला भासवतो, प्रतिनिधित्व करतो व जनता त्याला भागीदार समजून जबाबदार धरते, त्याला तोतया भागीदार किंवा स्वयंघोषित भागीदार असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो भागीदार निवृत्त होतो व वर्तमानपत्रात निवृत्तीची जाहीर नोटीस देत नाही, त्याला जनतेच्या दृष्टीने सध्या संस्थेत असलेला भागीदार म्हणूनच पाहिले जाते व तो व्यवहार करतो. अशा वेळी निवृत्त झालेला भागीदार ही गोष्ट नाकारू शकत नाही व त्याला उदार सवलत देणारी व्यक्ती अशी भागीदारीने नकार देण्यापासून थोपवून धरते. तेव्हा अशा परिस्थितीत सापडलेला जो भागीदार आहे त्याला तोतया भागीदार किंवा स्वयंघोषित भागीदार असे म्हटले जाते. म्हणजे तो त्याच्या वर्तनातून काय दाखवत असतो की मी संस्थेचा भागीदार आहे, पण प्रत्यक्षात तो संस्थेचा भागीदार नसतो. तर 7वा प्रकार आहे अल्पवयीन भागीदार, मायनॉर पार्टनर. भागीदारीची स्थापना कराराने होते. भागीदारीच्या करारासाठी करारपात्र व्यक्तींचे आवश्यक असतात आणि अल्पवयीन व्यक्ती करारपात्र नसते. त्यामुळे अल्पवयीन व्यक्ती ही करारावर इतरांबरोबर भागीदार म्हणून सही करू शकत नाही. कारण आपण जर पाहिलं तर अल्पवयीन व्यक्ती हा भागीदार होऊ शकत नाही. परंतु कलम 30 उपकलम 1 नुसार कायद्याने अल्पवयीन व्यक्ती संस्थेचा भागीदार होऊ शकत नाही, परंतु सर्व भागीदारांच्या संमतीने एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला देखील भागीदारीच्या फायद्यासाठी भागीदारीत प्रवेश देता येतो. परंतु अल्पवयीन व्यक्तीला संस्थेने घेतलेल्या खऱ्या अर्थाने व कायदेशीरपणे भागीदारी संस्था अस्तित्वात असली पाहिजे. म्हणजे अल्पवयीन व्यक्तीला भागीदार होता येतं, फक्त त्या नफ्यापुरतच त्याला इतर जे काही मर्यादित जबाबदारीचे तत्व आहे ते लागू होत नाही. आता आपण विद्यार्थी मित्रांनी पाहिलेलं आहे या लेक्चरमध्ये की भागीदारीचे प्रकार काय आहेत. तर भागीदारीचे एकूण 3 प्रकार आहे. विशिष्ट कार्य भागीदारी, विशिष्ट काळ भागीदारी, ऐच्छिक भागीदारी आणि भागीदारांचे पण प्रकार पाहिलेले आहेत. क्रियाशील भागीदार, शांत भागीदार, नाममात्र भागीदार, नफ्यातील भागीदार, उपभागीदार, तृतीय भागीदार आणि अल्पवयीन भागीदार. त्याचबरोबर आपण पाहिलं की कोणत्या व्यक्तींना भागीदार म्हणून घेता येतं किंवा भागीदार होऊ शकतात आणि भागीदार होण्याची पात्रता. तर आज आपण इथे थांबू. धन्यवाद.